नमस्कार. ऐकू येतंय नीट? मी सौ मीना मिटावलकर, ठाणे, महाराष्ट्र. काल एक विषय आपला झालाय. आज एक दुसरा विषय घेऊन तुमच्यासमोर मी आलेले आहे. आषाढी कार्तिकी वारी महामंडळ जबलपूर त्यांचे मी आभारी आहे की त्यांनी मला पुन्हा आज दुसरा विषय मांडण्याची संधी दिली. तर आजचा आपला विषय आहे भगिनी निवेदिता, म्हणजेच मार्गरेट नोबल. बऱ्याच जणांना भगिनी निवेदिताबद्दल फार कमी माहिती आहे. खरं म्हणजे शाळेमध्ये कुठेतरी मला असं वाटतं 7वी-8वी मध्ये एक छोट्याशा धड्यामध्ये काहीतरी त्यांच्याबद्दल होतं, संस्कृतच्या एका धड्यामध्ये, आणि त्याच्यानंतर मात्र कुठेही त्याच्याबद्दल जास्त कुठे उल्लेख आलेला नव्हता. तर स्वामी विवेकानंदांची मानसकन्या भगिनी निवेदिता म्हणजे मार्गरेट नोबल. स्वामी विवेकानंदांच्या तोंडून वेदांताचं तत्वज्ञान ऐकून भारावून गेलेली ही आंग्ल तरुणी भारतात येते आणि भारत मातेच्या सेवेसाठी आपलं संपूर्ण आयुष्य समर्पित करून टाकते. ही गोष्ट खरोखरच अलौकिक आहे, विलक्षण. स्त्रियांची स्थिती सुधारल्याशिवाय राष्ट्राचं भवितव्य उज्ज्वल होऊ शकणार नाही असं विवेकानंद म्हणत. ते म्हणत, एकच पंख असलेला पक्षी का कधी उडू शकतो? राष्ट्राच्या पुनरुत्थानासाठी स्वामींनी ज्या काही योजना आखल्या होत्या त्यामध्ये स्त्रियांच्या प्रगतीकडे विशेष लक्ष देण्यात आलं होतं आणि त्या कामासाठी सिंहिणीची धडाई असलेल्या महिलेची नितांत गरज होती. आणि ते महत्वाचं काम मार्गरेट नोबल या जबाबदारीनं पार पाडतील असं स्वामींना वाटलं आणि मार्गरेटनं ते आव्हान स्वीकारलं. एवढं प्रचंड धाडसी आव्हान स्वीकारताना तिच्या मनात कोणते बरं विचार आले असतील? या देशातील माणसं, त्यांची मानसिकता, त्यांच्या चालीरीती, त्यांच्या समस्या, हे सगळं त्या परदेशी महिलेनं कसं बरं समजून घेतलं असेल? फक्त समजून घेतलं नाही तर ते पूर्णपणे आत्मसात केलं. त्यांच्या हृदयात जागी झालेली भारतीयांबद्दलची आत्मीयता, त्या आत्मीयतेतूनच भारताच्या उन्नयनासाठी त्यांनी केलेले अथक परिश्रम, हे सगळं बघितलं ना की थक्क व्हायला होतं. आणि न कळत आपण अंतर्मुखी होऊन स्वतःशीच विचार करायला लागतो की खरंच आमच्यापैकी किती जणांना भारतीय संस्कृती समजलेली आहे? ती समजून घेण्याचा आम्ही कधीतरी मनापासून प्रयत्न केला आहे का? उलट आजकाल त्या संस्कृतीचा, चालीरीतीचा अपप्रचार करण्यातच धन्यता मानली जाते. लंडन मधील माझ्या कामाचं सर्वोत्तम पुष्प म्हणजे निवेदिता, हे शब्द होते स्वामी विवेकानंदांचे. आपल्या गुरुकडून एवढं मोठं मोलाचं प्रशस्तीपत्र मिळालं होतं या महिलेला. आपला देश सोडून जेव्हा त्या भारतात यायला निघाल्या तेव्हा मार्गरेट यांनी एक प्रतिज्ञा केली होती. त्या म्हणाल्या होत्या, डाय पीपल शॅल बी माय पीपल. तुमचे लोक ते माझे लोक होतील. निस्वार्थता, करुणा, उत्कटता, दया आणि ह्याच्या जोडीला अतिशय तल्लख बुद्धिमत्ता लाभलेली ही तरुणी 7 समुद्रापार आली. ती भारताची मनोभावे सेवा करण्याचं स्वप्न उराशी बाळगून. स्वामी विवेकानंदांच्या तेजस्वी व्यक्तिमत्वानं भारावून भारतात येऊन काम करणाऱ्या कितीतरी स्त्रिया त्यावेळी परदेशी स्त्रिया होत्या, पण त्यात अग्रक्रम पटकवला तो मात्र मार्गरेट नोबल यांनी. आयर्लंड मधील डुंग्यान गावात त्यांचा जन्म झाला. तारीख होती 28 ऑक्टोबर 1867. आईचं नाव मेरी, वडिलांचं नाव सॅम्युअल. मार्गरेटच्या आजी आजोबांनी आयर्लंडच्या मुक्ती संग्रामात भाग घेतला होता. मार्गरेट आपल्या वडिलांची अतिशय लाडकी. तिचे वडील धर्मगुरू होते. कळो वा न कळो लहानशी मार्गरेट वडिलांबरोबर जात असे. त्यांची प्रवचनं ती ऐकत असे. तिला काय त्या वयात कळत होतं की नाही माहिती नाही, पण मन लावून ती ऐकत असे. पण वडिलांचा सहवास मार्गरेटला फार अल्प काळ लाभला, कारण अतिशय कठीण असं
आयुष्य जगताना त्याचा परिणाम त्यांच्या शरीरावरती विपरीत होत गेला आणि वयाच्या अवघ्या 34व्या वर्षी त्यांचं निधन झालं. त्यावेळी मार्गरेट फक्त 10 वर्षाची होती. पित्याच्या धर्माचरणाचा ठसा मार्गरेटच्या मनावर खोलवर उमटला होता आणि आजी आजोबांनी तिच्या मनात देशप्रेम, स्वातंत्र्याची ज्योत ती प्रज्वलित केली होती. यथाकाळ मार्गरेट हॅलिफॅक्सच्या महाविद्यालयात गेली. तिथे तिला अनेक संधी उपलब्ध झाल्या. तिला वाचनाचा व्यासंग जडला. चित्ताची असामान्य एकाग्रता आणि कुठलंही काम तडीस नेण्याची चिकाटी या 2 गुणांमुळे तिचं प्रगती झपाट्याने होऊ लागली. भौतिक शास्त्र, संगीत, विविध कला ह्या सगळ्याचा आवड निर्माण झाली ती इथेच. 1884 मध्ये तिचं शालेय शिक्षण पूर्ण झालं. 17व्या वर्षी तिचं महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झालं आणि आता काय करायचं तर आता आपला आवडता शिक्षकी पेशा करायचा हे तिने ठरवून टाकलं आणि रॅक्साम इथे एक शिक्षिकेची नोकरी तिनं पत्करली. तिचे काही कौटुंबिक प्रश्न होते ते सोडवले आणि मग त्यानंतर मात्र आपलं सगळं लक्ष तिने शिक्षण शास्त्राच्या अभ्यासाकडे वळवलं. शिक्षण सुधारणावादी पॅस्टोलॉजी आणि फ्रायवेल ह्यांच्या विचारांचा तिला खूप छान परिणाम मिळाला. तिने त्यांचा अभ्यास केला. असं नवनवीन प्रयोग ती शिक्षण क्षेत्रात करत होती आणि तिला यश मिळत होतं. हा नवशिक्षणाचा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर मार्गरेटच्या मनात एक विचार घडू लागला की जर समजा आपण स्वतःच एखादी शाळा सुरू केली तर, शिक्षण संस्था काढली तर. आणि मग 1892 मध्ये विंबल्डन इथे तिने एक शाळा सुरू केली, विद्यालय सुरू केलं आणि त्यावेळी तिचं वय होतं 25 वर्ष. आणि लवकरच एक शिक्षण तज्ञ म्हणून मार्गरेटचा लौकिक सगळ्यत्र पसरला. तिच्या व्यासंगी अभ्यास वृत्तीमुळे तिचा परिचय लंडन मधील बड्या बड्या मंडळींशी झाला. बर्नार्ड शॉ, थॉमस हॅक्सले यांची विचार तिला ऐकायला मिळाले. असं शिक्षण क्षेत्रात काम करत असताना एकीकडे तिचं लिखाण सुद्धा जोरात सुरू होतं. म्हणजे आपण म्हणतो ना की लौकिक अर्थाने ज्याला सक्सेस म्हणतो, म्हणजे नाव लौकिक होतं, पैसा मिळत होता, सगळं काही नीट होतं. ते सगळं मार्गरेटला वयाच्या 25व्या वर्षीच प्राप्त झालं होतं. पण मार्गरेटचं अंतरंग मात्र धर्मातील शोध घेण्यासाठी, सत्याचा शोध घेण्यासाठी, सत्याचा अनुभव घेण्यासाठी तळमळत होतं. लहानपणापासून तिच्यावर धर्मसंस्कार घडले होते, पण त्यातला कुठलाच संस्कार तिच्या श्रद्धा घडवण्यासाठी समर्थ ठरला नव्हता. सत्याच्या शोधात तिने कसून 3 वर्ष बौद्ध मताचा अभ्यास केला. बौद्धाने दाखवलेला मोक्षाचा मार्ग हा तिला ख्रिश्चन धर्मापेक्षा जास्त सुसंगत वाटला. पण अजूनही आपल्याला सत्याचा मार्ग सापडलेला नाही, यामुळे ती व्याकुळ होती. कुठूनही आपल्याला तो धर्माचा मार्ग, मोक्षाचा मार्ग मिळावा म्हणून शोध घेत होती. पण अजूनही आपल्याला अंतिम सत्याचा मार्ग सापडत नाहीये म्हणून व्याकुळ होत होती. हा सगळा जो होता ना मनाच्या घालमेलाचा संघर्षाचा, मानसिक संघर्षाचा काळ हा जवळजवळ 7 वर्ष होता. आणि 19व्या शतक असतानाच लंडन मध्ये एक तरुण भारतीय संन्यासाचं आगमन झालं. रूपानं अतिशय देखणा, चेहऱ्यावर भगवान बुद्धाची शांती, अतिशय कंखर व्यक्तिमत्वाचा, अतिशय रूपवान असा तो तरुण म्हणजे स्वामी विवेकानंद होते. भारताचा प्राचीन किनारा सोडून पश्चिमेकडील देशात निर्भयपणे वेदांताचं तत्वज्ञान शिकवत होते. त्यांची शिकावती धर्म परितट गाजली होती. ते आता सगळ्यांना इतिहास सगळ्यांना माहित होता. आणि 1895 साली ते लंडनला आले आणि लवकरच त्यांची ख्याती सर्वत्र पसरली. लंडन मधील वृत्तपत्रांमध्ये त्यांची दखल घेतली जाऊ लागली. बुद्धिमंतांच्या वर्तुळात त्यांचं स्वागत केलं गेलं. त्यांच्या ओघवत्यात चिंतनशील अस्खलित इंग्रजी भाषेचा प्रभाव लोकांवरती खूप पडला आणि प्रभावित होत लोक त्यांचे भाषण ऐकत होते. लेडी इसाबेल मार्गेसन ह्यांच्या घरी
मार्गरेट आणि स्वामी विवेकानंद ह्यांची पहिली भेट झाली. नोव्हेंबर महिन्याचा एक रविवार होता. स्वामींच्या भोवती 15-16 माणसं अर्धवर्तुळ करून बसली होती. स्वामींच्या बोलण्यामध्ये अनेक विषय येत होते. ईश्वर, कर्म, भक्ती, जगत, अद्वैतवाद, एकतत्ववाद, हिंदू धर्म, बौद्ध धर्म असे अनेक विषय, वेगवेगळ्या विषयावरती स्वामी बोलत होते. लोक सगळे मंत्रमुग्ध होऊन ऐकत होते. त्यांचे सगळे मुद्दे लोकांना लगेच पटत असतील असं नव्हे, पण त्यांचं बोलणं इतकं प्रभावी होतं की सगळे मंत्रमुग्ध झाले होते. मार्गरेटनं पण स्वामींचं व्याख्यान त्या दिवशी ऐकलं आणि नंतर स्वामींच्या व्याख्यानानंतर ती घरी यायला निघाली. तेव्हा रस्त्यात ती आपल्या मैत्रिणींना म्हणाली की स्वामींचं व्याख्यान मला आवडलं, पण त्यात नवीन असं काहीच नव्हतं. पण मार्गरेट घरी पोचली, नंतर त्याच्यावर विचार करू लागली, चिंतन करू लागली. तेव्हा तिच्या लक्षात आलं की आपण मगाचे मत व्यक्त केलं ते काही खरं नाही. स्वामींनी तर किती वेगवेगळे विचार मांडले होते. त्यांच्या बोलण्यामध्ये वेगवेगळ्या विषयाचे अंकुर दळलेले होते. आणि मग मात्र ती रोज स्वामींच्या व्याख्यानाला जाऊ लागली. ती म्हणते की आता माझ्या श्रद्धेत अमूलाग्र परिवर्तन घडवून आणणारा क्षण येऊन ठेपला होता. ज्यांना मी माझं गुरु पुढे मानलं ते विवेकानंद मला भेटले आणि माझे सगळे माझं मन शांत झालं. माझे विचार जे होते सगळे ते शांत झाले. हळूहळू तिला ते समजू लागलं, पटू लागलं. एके दिवशी प्रश्न उत्तराचा असा वर्ग सुरू होता आणि स्वामी अचानक उठले आणि गरजून म्हणाले, महान आदर्शासाठी आपलं जीवन वाहून टाकतील असे 20 स्त्री पुरुष मला हवे आहेत. त्यांनी हे जाहीर आव्हानच केलं. आणि मग मार्गरेट यांना म्हणाल्या की माझ्या देशातील स्त्रियांच्या शिक्षणाबद्दल माझ्या काही योजना आहेत आणि मला असं वाटतं की त्यात तुम्ही मला मदत करू शकता. स्वामींच्या या बोलानं मार्गरेटच्या हृदयाला साथ घातली. जीवनातला अंधार दूर करणारा प्रकाश दिसावा असं तिला वाटत होता. तो प्रकाशाचा बिंदू अगदी हाताच्या अंतरावर येऊन ठेवला असं तिला वाटलं आणि तिने लगेच भारतात जाऊन काम करण्याचा निर्णय घेऊन टाकला. आणि लंडन मधील एक सामाजिक कार्यकर्ती, एक कर्तव्य व्याख्याती, शिक्षण तज्ञ अशा असामान्य व्यक्तिमत्वाची मार्गरेट नोबल एक उत्तम कार्यकर्ती भारताला मिळाली. भारतात आल्यावर तिला कुठल्या परिस्थितीला तोंड द्यावं लागणार आहे, कारण त्यावेळेचा भारत आठवून बघा. इथे काही सगळ्या तिच्या देशासारख्या सुखसोयी नव्हत्या. तिला इथे आल्यानंतर काय काय त्रास सहन करावा लागणार. एक तर ब्रिटिश भारतात येऊन काम करणार, त्यावेळेला ब्रिटिशांचं राज्य होतं, त्यामुळे काय काय होऊ शकतं याची सगळी कल्पना तिला भारतात येण्यापूर्वी स्वामींनी दिली होती. जसजसा लंडनचा किनारा मागे पडत चालला तसतसं मार्गरेटचं मन भविष्याच्या अनिश्चिततेमध्ये फिरविू लागलं. आतापर्यंत तिने भारताबद्दल वाचलं होतं, ऐकलं होतं, कल्पनेने भारताचं चित्र रंगवलं होतं, पण आता ती प्रत्यक्ष तिथे जाणार होती. कसा बरं असेल तो देश, ह्या विचारानं मनात एक अनामिक अशी हुरहुर सतत दाटून येत होती. 28 जानेवारी 1898 रोजी मार्गरेट यांनी कलकत्त्याच्या भूमीवर पदार्पण केलं. स्वामी विवेकानंद स्वतः त्यांना घ्यायला आले होते. स्वामींना पाहता मार्गरेटला खूप आनंद झाला, कारण ह्या पूर्णपणे अपरिचित भूमीवर स्वामी विवेकानंद एवढी एकच व्यक्ती त्यांच्या ओळखीची होती. स्वामींना बघून त्यांना खूप धीर आला, खूप बरं वाटलं. चौरंगी भागातील एका हॉटेलमध्ये त्या राहिल्या काही दिवस. हिंदू जीवन पद्धती जाणून घेण्यासाठी अतिशय उत्सुक होत्या. स्वामींच्या 2 अमेरिकन शिष्यांशी पण त्यांची ओळख झाली आणि मग या तिघी मिळून बेलूर मठातील एका लहानशा घरामध्ये राहू लागल्या. स्वामी रोज त्यांना भेटायला येत. त्यांना राजपुतांचा पराक्रम, मराठ्यांचं शौर्य, सिख लोकांची श्रद्धा, संतांचे विचार आपल्या ओजस्वी वाणीनं सांगत असत.
आणि ते ऐकता ऐकताच मार्गरेटची मनोभूमी नांगरून तयार होत होती. कारण त्या मनोभूमीतच भारतासाठी काम करणारी एक निस्वार्थ कर्मयोगिनी, तपस्विनी, तेजस्विनी बहरणार होती. आणि मार्गरेटचं वैशिष्ट्य असं की स्वामींकडून जे काही ज्ञान तिला मिळत होतं ते सगळं ती लिहून ठेवत होती. कारण भारताचा विकास जर करायचा असेल, देशाचा विकास साधायचा असेल, तर स्वामींचे हे विचार हजारोपर्यंत, लाखोंपर्यंत पोहोचायला हवे. आणि म्हणून ते सगळं ती नोंदवून ठेवत होती. 11 मार्च 1898 मध्ये मार्गरेटच्या आयुष्यामध्ये भारतात काम करण्याचं जे काही तिने ठरवलं होतं त्या गोष्टीचा शुभारंभ झाला. कलकत्त्याच्या 60 थिएटर येथे स्वामी विवेकानंदांनी एक जाहीर व्याख्यान ठेवलं होतं. तिथे मार्गरेट बद्दल बोलताना, तिची ओळख करून देताना ते म्हणाले, कुमारी मार्गरेट नोबलच्या रूपानं लंडननं एक मोलाची देणगीच आम्हाला दिली आहे, फार मौल्यवान ठेवा दिलाय. मार्गरेट या बोलायला उभा राहिल्या. लोकांच्या मनात नाना प्रश्न होते की कोण महिला, ब्रिटिश दिसते, ही काय बोलणार. इन्फ्लुएन्स ऑफ द स्पिरिच्युअल थॉट ऑफ इंडिया आणि इंग्लंड या विषयावर त्या बोलल्या. त्या म्हणाल्या, युरोपात शेकडो वर्षांपूर्वीपासून ब्रह्म आणि माया या तत्वज्ञानाशी भारताचं नाव निगडीत असल्याचं ठाऊक होतं. पण ते समजावून सांगण्यासाठी प्रत्यक्ष गुरुची आवश्यकता होती. ईश्वर एकमेव अद्वितीय आहे. दैन्य आणि पाप, दुष्टता आणि भय हे सगळं भ्रम आहे. या विचारांमागचं सत्य स्वामी विवेकानंदांनी आम्हाला स्पष्टपणे समजून सांगितलं. आमच्या पौरात्य ज्ञानावर अनासक्ती या विषयाचा नवा प्रकाश टाकला. संपूर्ण विश्वावर प्रेम नसेल तर स्वतःवरचं प्रेम, बांधव, नाती गोती, देशाबद्दलचं प्रेम याला सुद्धा काही अर्थ नाही, असं त्यांनी आम्हाला समजलं. विश्व बंधुत्वाची भावना काय असते ही त्यांनी सांगितली. शेवटी श्री श्री रामकृष्ण जयती असं म्हणून ती थांबली. उपस्थितांना मार्गरेटचं पहिलं भाषणच फार आवडलं. तिच्या बोलण्यामध्ये स्पष्ट वक्तव्यपणा होता. 17 मार्चला आणखीन एक महत्वाची घटना घडली, ती म्हणजे पूज्य माताजी शारदा देवी यांची भेट. मार्गरेटने माताजींबद्दल खूप ऐकलं होतं. वयाच्या 5व्या वर्षी त्यांचा विवाह रामकृष्ण यांच्याशी झाला. रामकृष्णांचं वय तेव्हा 21 वर्षाचं होतं. त्यानंतर 13 वर्षानंतर माताजी माहेरी होत्या आणि मग नंतर 18व्या वर्षी त्या जयराम गादीहून दक्षिणेश्वर मंदिरापर्यंत चालत आल्या. तिथं त्यांनी आपल्या पतीची भेट घेतली. रामकृष्णाने त्यांचा स्वीकार केला, पण ते म्हणाले, तू मला परत सामान्य संसारी जीवनात ओढण्यासाठी आली आहेस का. तेव्हा मार्गरेट माताजी अतिशय शांतपणे म्हणाल्या, मी आपल्या आध्यात्मिक साधनेत मदत व्हावी म्हणून आले. त्यानंतर पहिल्या क्रमांकाची शिष्या बनून त्या तिथे राहिल्या. त्यांनी रामकृष्णाची पत्नी आणि संन्यासिनी म्हणून शेवटपर्यंत आपला शब्द पाळला. तर अशा या माताजींच्या भेटीची ओढ मार्गरेटला भारतात येण्यापूर्वीपासूनच होती. पण त्या एका परदेशी महिलेला स्वीकारतील का. आपल्या या इंग्रजी शिष्याचं स्वागत माताजी कशा करतील हा ताण खुद्द स्वामी विवेकानंदांना सुद्धा होता. पण माताजी फार काळाच्या पुढे विचार करणाऱ्या होत्या. मार्गरेटला बघताच हर्षभरीत होत त्या उठून आल्या आणि म्हणाल्या, ये माझ्या मुली ये, असं म्हणून त्यांनी तिचा हात आपल्या हातात घेतला आणि तिला आपल्या जवळ बसवून घेतलं. त्या दोघींना एकमेकींची भाषा येत नव्हती, पण ती अडचण कुणाच्या मनात आलीच नाही. अहो, जिथे हृदयाची भाषा गवसते तिथे शब्दांना काही अर्थ नसतो, नाही का. मार्गरेट त्या अशा अनपेक्षित स्वागतानं भारावून गेली होती. माताजींनी त्यांच्या बरोबर अल्पोहार घेतला. आता अल्पोहार घेतला ही एक साधी गोष्ट, साधी घटना वाटेल, पण त्या काळी अशा प्रकारच्या सहभोजनाला एक वेगळंच महत्व होतं. हिंदू समाजाशी ती पाश्चात्य स्त्री एकरूप झाली आहे हे सुचवण्यासाठी माताजींनी त्यांच्या बरोबर अल्पोहार घेतला. कुठले सुधारकीच्या भाषेचा गडीमार नव्हता, भाषणाचा आविर्भाव नव्हता. सार कसं अगदी सहज शांतपणे घडून गेलं होतं. निरांजनीतील ज्योतीप्रमाणे शांत, तेजस्वी,
प्रकाशमान, दाही दिशा उजळून टाकणारं असंच व्यक्तिमत्व होतं माताजींचं. जुन्या परंपरेतील जे उत्तम आहे ते टिकवून ठेवणं आणि नव्या काळाशी कसं जुळवून घ्यायचं याचं आदर्श उदाहरण होतं ते म्हणजे माताजी. ही मार्गारेटची आणि माताजीची पहिली भेट. त्यानंतर मात्र या दोघींमधला स्नेह भाव वाढतच गेला. मातृत्वाचं मूळ रूप म्हणजे माताजी असं निवेदिता म्हणत आणि कालीमाचं मूर्त रूप म्हणजे निवेदिता असं माताजी म्हणत असत. असं जगावेगळं नातं आयुष्यभर या दोघं मायलेकीचं राहिलं. 25 मार्चला आणखीन एक महत्वाची घटना म्हणजे त्या दिवशी स्वामींनी मार्गारेटला ब्रह्मचर्य व्रताची दीक्षा दिली आणि त्या दिवशी तिचं नाव ठेवण्यात आलं निवेदिता. निवेदिता म्हणजे समर्पिता आणि आपलं संपूर्ण आयुष्य भारताच्या सेवेसाठी तिने समर्पित करून टाकलं आणि आपल्या त्या नावाचं सार्थक केलं. निवेदिताच्या आयुष्यातला पुढचा टप्पा सुरू झाला तो मात्र प्रत्यक्ष प्रवासाचा. 11 मे 1898 रोजी स्वामी विवेकानंद, त्यांचे काही शिष्य, काही गुरुबंधू आणि निवेदिता हे भारताच्या प्रवासाला निघाले. भारत कसा आहे हे या प्रवासात ते निवेदिताला समजावून सांगणार होते. प्रवासाच्या या कालखंडामध्ये काय काय झालं याचे सगळं निवेदिताने त्याच्या पण नोट्स आहेत. नोट्स ऑफ सम वंडरिंग्स विथ स्वामी विवेकानंद अशा पद्धतीने तिने ते नोंदवून ठेवलंय. जवळजवळ वर्षभर त्यांनी प्रवास केला. खरा भारत कसा आहे हे स्वामी तिला समजावून सांगत होते. हिमालयाच्या त्या निसर्गरम्य घनगंभीर शांत वातावरणात ती ज्ञानगंगा अखंड खळखळत होती. ते स्वामींचे शब्द ऐकून ते सगळं वातावरण, ते हिमालयाचं वातावरण, ते सगळं बघून निवेदिताच्या अंतर्मनाची एक प्रेरणा होती ना भारतासाठी काहीतरी करण्याची, ती अधिक तीव्र झाली आणि तिने भारावून स्वामींना विचारलं, मी भारताची सेवा जास्त चांगल्या प्रकारे कशी करू शकते. आपल्या शांत चेहऱ्यावर मंद स्मित करत स्वामी म्हणाले, तुम्ही फक्त भारतावर प्रेम करा. आणि जीवनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत निवेदिताने भारतावर प्रेम केलं. भारताच्या काही उणीवा होत्या, भ्रमकल्पना होत्या, अंधविश्वास होता, कसा असेल त्यावेळेचा भारत विचार केला, पण त्या सगळ्या गुणदोषांसकट तो स्वीकारला. प्रवासाच्या या कालखंडात स्वामी कितीतरी विषयांवर बोलले. ताजमहलचं सौंदर्य, शहाजी यांचे सद्गुण, शिवाजी महाराजांचा इतिहास, मराठ्यांचा इतिहास, रायगडाचं महत्व आणि बौद्ध चरित्र हा तर स्वामींचा अतिशय लाडका विषय. हे सगळं ऐकता ऐकता सगळे श्रोते वर्ग अगदी हरवून जात असत. पण या संपूर्ण प्रवासामध्ये स्वामींच्या मनात मात्र निवेदिताच्या भारतातील कार्याचा पुढचा सगळा आडाखडा तयार होत होता. भारत हे समजून घेताना, त्यावर प्रेम करायला शिकताना, स्वतःला भारतीयांशी एकरूप करून घेताना काही कठीण परिस्थितींना तोंड द्यावं लागलं निवेदिता. भारतात येण्याचं त्यांचं उद्दिष्ट स्पष्ट होतं की स्वामी विवेकानंदांचा असामान्य नेतृत्व गुण ओळखून त्यांच्या देशातील लोकांसाठी काहीतरी करण्यासाठी सेवाभाव मनात ठेवून मी इथे आले. इथे येण्यापूर्वी स्वामींनी सुद्धा त्यांना पुन्हा पुन्हा स्पष्ट केलं होतं की सेवा मानवाची नव्हे सत्याची करायची. या संदर्भात प्रेम आणि भक्ती, समर्पण आणि सेवा यांना एक वेगळाच अर्थ प्राप्त झाला होता. पण मनोभावे सेवा करायची याचा अर्थ आपलं पूर्वीचं सगळं व्यक्तिमत्व, पूर्वीचे सगळे विचार, पूर्वीचे सगळं संस्कार सगळं पुसून टाकायचं आहे हे निवेदिताला माहित नव्हतं. भारताला समजून घेण्याविषयी, त्याच्याविषयी आवड निर्माण करण्याला त्या शिकत होत्या. पण त्यांचं रक्त इंग्रजांचं होतं आणि त्या वंशाचा त्यांना अभिमान होता. तेव्हा भारताला समजून घेताना इंग्रजांविषयीची तिची जी काही ओढ होती, निष्ठा होती, ती अजिबात कमी झाली नव्हती. खरं म्हणजे भारतीयांवर इंग्रजांनी कोणते अत्याचार केले हे निवेदिताला त्यावेळेला माहितच नव्हतं. अर्धवट ज्ञान, पूर्वग्रह आणि अज्ञान याच्यावर माणूस जी आंधळी वृत्ती वापरतो ना, तसं तिचं झालं होतं. त्यामुळे वारंवार
फार तिच्यात आणि स्वामींमध्ये संघर्ष होत. कारण स्वामी हे खपून घेणार नव्हते. दोघांचंही व्यक्तिमत्व इतकं सामर्थ्यशाली होतं की कोणी एक पाऊल मागे घेईल असं शक्य नव्हतं. स्वामींच्या तोंडातून येणारा प्रत्येक शब्द अंधळेपणाने एखाद्या आदर्श शिष्याप्रमाणे शिरोधार मानण्याचा निवेदिताचा स्वभाव नव्हता. तेव्हा हे खटके वारंवार उडत असत. निवेदिता स्वामींचे विचार समजून घेण्याचा खरोखरच खूप प्रयत्न करत होती, पण कधी कधी तिची शक्ती अपुरी पडते. मात्र या संपूर्ण कलाहलात हे जे सतत काहीतरी खटके उडत होते याच्यामध्ये भारताच्या सेवेसाठी दिलेला शब्द परत घ्यावा असं तिच्या मनात कधी आलं नाही. किंवा स्वामींचा विश्वास सुद्धा कमी झाला नाही. केवढं अगाढ प्रेम होतं, केवढी श्रद्धा होती, केवढा विश्वास होता आपल्या गुरुवर. मनाच्या गहन निराशा अवस्थेमध्ये स्वामी स्वरूपानंदांची त्यांना खूप मदत झाली. स्वरूपानंद हे निवेदिताला हिंदू धर्म ग्रंथ आणि बंगाली भाषा शिकवण्यासाठी नेमले होते. वेळोवेळी त्यांचं मार्गदर्शन त्यांना लाभायचं. स्वामींच्या तोंडून एखादा काहीतरी वेगळा विचार ऐकला आणि तो समजला नाही की त्या भांबावून जातात आणि त्या धाव घेत स्वरूपानंदाकडे. आणि मग स्वरूपानंद त्यांना ते समजून सांगत आणि त्यांचं मन शांत होत. पण अनेक दिवस चाललेला असा हा जो काही मनोविग्रह होता याचा शेवट कसा झाला हे तुम्हाला निवेदिताच्या शब्दातच सांगणं योग्य राहील. ती म्हणाली, स्वामींच्या आणि माझ्यातले हे खटके जर असेच चालू राहिले तर त्याचा परिणाम दूरगामी फार वाईट होईल असा विचार करून आमच्यामधल्या एका वयोवृद्ध स्त्रीनं मध्यस्थी केली. मिसेस सेव्हियर हे त्या वृद्ध स्त्रीचं नाव. संध्याकाळी आम्ही सगळ्याजणी वरंड्यात बसलो होतो. त्या वडील स्त्रीकडे बघत एखाद्या बालकाच्या निरागसेप्रमाणे स्वामी म्हणाले, तुमचं म्हणणं बरोबर आहे. परिस्थितीत काहीतरी बदल व्हायलाच हवे. मी काही काळ एकांतवासासाठी अरण्यात जाऊन येतो आणि मग मनःशांती घेऊनच येईल. त्यानंतर आकाशातील नवचंद्रिकेकडे बघत ते काही क्षण देहभान विसरले आणि पुन्हा बोलू लागले, या नवचंद्रिकेप्रमाणे आपण आपल्या आयुष्याला नव्याने सुरुवात करूया. आणि त्यानंतर त्यांनी आपले डोळे अलगद मिटून घेतले आणि दोन्ही हात वर करून मनोभावे आशीर्वाद दिले. त्यावेळी त्यांची ही बंडखोर शिष्या गुडघे टेकवून त्यांच्याकडे विनम्र झाली होती. गुरु शिष्यात झालेल्या समझोतेचा तो एक अपूर्व क्षण होता. पुढे निवेदिता म्हणतात, पुढे हकीकत या घटनेचा एक दुवा म्हणून सांगते की फार वर्षांपूर्वी रामकृष्ण यांनी आपल्या शिष्यांना असं सांगितलं होतं की एक दिवस त्यांचा लाडका नरेंद्र आपल्या दिव्य स्पर्शाने ज्ञानदान करू शकेल. आणि त्या संध्याकाळी रामकृष्णांची ती भविष्यवाणी खरी ठरली होती. त्या समाधी अवस्थेत माझा मी पण पार विरघळून गेलो होतो. अनंताचं दर्शन मला घडलं. बुद्धीच्या पलीकडचा तो अनुभव होता. एक आदर्श गुरु वैयक्तिक संबंध बाजूला सारून आपल्या शिष्याला विश्वास भरून राहिलेल्या सत्याचा साक्षात्कार कसा घडवतो हे त्या दिवशी मला कळलं. नंतर स्वामी कुठेतरी निघून गेले आणि 3-4 दिवसानंतर परत आले आणि खरोखरच मनःशांती घेऊन आले. तीव्र मानसिक संघर्षाचा काळ संपवून निवेदिता आता शांत चिंतनशील बनल्या होत्या. स्वामींनी अनेक वेळा ज्या गोष्टी त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला होता, आज त्याच गोष्टी त्यांना आता अनुभवाने हळूहळू पटू लागल्या होत्या. स्वामींचे विचार आत्मसात करून त्यावर जीवन उभारण्याचा त्याचा मनापासून प्रयत्न होता. त्याचं जे काही प्रतिबिंब त्यांच्या एका पत्राद्वारे स्पष्ट होतं. त्यांनी एकदा आपल्या एका मित्राला लिहिलेल्या पत्रात त्या लिहितात की मी खूप शिकते आहे. आध्यात्मिक वृत्ती हा एक विशिष्ट गुण आहे, तो प्रत्येक माणसात असणं महत्वाचं आहे. आपल्याला ईश्वराची ओढ असली तरी हृदयात मानवी प्रेमाची ओढ असलीच पाहिजे. गतकाळाचे माझे सगळे जे काही मानवी संबंधाचे जे काही विचार आहे, कल्पना आहे, जे संस्कार आहे, ते अजून मला पूर्णपणे पुसता येत नाहीये. पण खरा साधू, खरा संन्यासी, खरा आध्यात्मिक मार्गावरती चालणारा ते संपूर्णपणे पुसून टाकतो हे मी जवळून पाहते. अजूनही मी अंधारात चाचपरते. माझ्या भूमिकेला अनुरूप असे पुरावे शोधण्याचा प्रयत्न करते आहे. अजून हवं तसं काहीच गवसलं नाहीये.
पण एक कधीतरी मला ज्ञानप्राप्ती होईल आणि आत्मविश्वासानं मी ते सांगू शकेन, हा मला पूर्ण विश्वास आहे. निवेदिताने स्वामींबरोबर अमरनाथची यात्रा केली. आता सुरुवातीला एका विदेशी महिलेनं अमरनाथच्या यात्रेमध्ये सामील होण्यासाठी प्रचंड विरोध झाला. पण स्वामींनी सगळ्यांची समजूत घातली आणि शेवटी निवेदिता त्यांच्याबरोबर गेली. हिमरूपी शिवासमोर गुहेत उभे राहिल्यावर स्वामींना तर जणू स्वर्गाचं दार उघडल्याचा आनंद झाला. बर्फाच्या त्या लिंगातून प्रत्यक्ष शिव अवतरतो आहे, प्रत्यक्ष त्या शिवाचं दर्शन होत आहे असं त्यांना वाटलं. निवेदिता मात्र थोड्या निराश झाल्या, कारण असा कुठलाही काहीतरी वेगळा अलौकिक अनुभव काही त्यांना आला नाही. आणि त्यांनी स्वामींजवळ त्याची तक्रार सुद्धा केली. तेव्हा स्वामी म्हणाले, आता लगेच तुमच्या लक्षात येणार नाही, पण यात्रा पूर्ण केलेली आहे तेव्हा त्याचा अप्रत्यक्ष परिणाम नक्कीच जाणवेल. कारण घडलं म्हणजे कार्य घडलंच पाहिजे, परिणाम निश्चित जाणवतील. आणि स्वामींची वाणी खरी ठरली. जेव्हा हळूहळू निवेदिताला समजू लागलं, आकलन होऊ लागलं, तेव्हा ती म्हणते की या यात्रेच्या काळात सामान्य माणसापेक्षा कितीतरी अधिक प्रमाणात आम्हाला ईश्वरी सान्निध्य लाभलं होतं. चराचर सृष्टीतील चैतन्य शक्तीशी आम्ही एकरूप झालो होतो. आपल्या ज्या धर्मामध्ये सांगितलेले जे आदर्श आहे ते आदर्श जीवन आम्ही या काळात जगलो होतो. प्रत्येक जीवामध्ये शिवाचं दर्शन घ्यायला आम्ही शिकलो होतो. त्यानंतर 1 नोव्हेंबरला ते कलकत्त्याला परत आला आणि आता मात्र शाळा चालू करण्याबद्दल त्यांचा ध्यास सुरू झाला. 12 नोव्हेंबरला त्यांनी एक सभा बोलवली. मुलींना राष्ट्रीय शिक्षण देण्याबाबत निवेदितांना विचार मांडले. काही काळ ही शाळा प्रायोगिक अवस्थेत राहील. जुन्या रुळलेल्या पद्धतीने शाळा चालवायची नव्हती, तर भारताच्या त्यावेळची सामाजिक सांस्कृतिक घडण, त्यावेळची आवश्यकता काय आहे हे सगळं समजून त्याला पूरक अशी शिक्षण पद्धती ठरवायची होती. आणि त्यानंतर भारतात कुठेही याच प्रकारचं शिक्षण सुरू करता येईल असा विचार होता. निवेदितांना शाळेचा विचार मांडला गेला, पण शाळेत विद्यार्थी मिळवणं किती अवघड काम होतं हे लगेच कळलं. 13 नोव्हेंबरला काली पूजनाचा दिवस होता 1898 रोजी, आणि त्या दिवशी शारदा देवीच्या हस्ते शाळेचं उद्घाटन झालं. आणि आईतील काही जेमतेम मुलींनी शाळेत नाव घातलं. शाळेला नाव देण्यात आलं श्रीरामकृष्ण बालिका विद्यालय. निवेदिता एक उत्तम शिक्षिका होत्या. कुठलाही विषय त्या उत्तम प्रकारे शिकवत, पण इतिहास हा त्यांच्या आवडीचा विषय. पद्मिनी, झाशीची राणी यांच्या तेजस्वी आयुष्याची गाथा सांगताना त्यांना स्फुरण झाले, त्या तल्लीन होऊन जात, डोळे पाण्याने टपटपत. बाल विधवा म्हणून माहेरी आलेल्या त्या मुलींचे कष्टप्रद आयुष्य बघून मात्र त्या कळवळून जात. त्या एवढ्या लहान मुलींना कडक उपास तापास करावे लागे हे बघून ते शाळेमध्येच त्यांना काहीतरी खायला देत. मात्र शाळेला शिस्त नीट लागावी म्हणून त्या सतत जागृत होत्या. वेळी प्रसंगी कधी कधी कडक देखील वागत. शाळेच्या मुलींचा लहान लहान वयात त्यांचा विवाह करून दिला जाई. ते सगळं बघितलं की त्या अस्वस्थ होत असत. पश्चिमेचा दौरा करून जेव्हा स्वामी 1897 रोजी परत आले, तेव्हा आल्यावर त्यांनी पहिलं महत्वाचं काम केलं ते म्हणजे रामकृष्ण मिशनची स्थापना. आणि 1899च्या काळात रामकृष्ण मठ एका संघटनेच्या रूपात स्थिर स्थावर झाला होता. काम आणि साधना अशा दोन्ही गोष्टींवर सारखाच भर दिला जात होता. संन्यासी बांधवांनी विनंती केली म्हणून निवेदिता वनस्पतीशास्त्र, शरीरशास्त्र, चित्रकला हे विषय शिकवत होती. बलराम बसू यांच्याकडे होणाऱ्या सभेमध्ये ती व्याख्यान सुद्धा देत होती. निवेदिताने जी अनेक जाहीर व्याख्यानं दिली त्यातली काली आणि कालीची उपासना ही तिची 2 व्याख्यानं विषयावरची व्याख्यानं खूप गाजली. तिच्याविषयी शिक्षक समाजामध्ये खूप खळबळ माजली, कारण एक इंग्रज बाई काली या विषयावर बोलणार काय ही उत्सुकता सगळ्यांना लागून राहिली होती. अल्बर्ट हॉलमध्ये तिचं व्याख्यान होतं. जनसमूहानं तुडुंब भरला होता अल्बर्ट हॉल. निवेदितानं काली या विषयावर बोलायला सुरुवात केली. कालीच्या प्रतीकाबद्दल त्या बोलल्या.
की काली म्हणजे आदिमाया, विश्वातली क्रिया करणारी शक्ती म्हणजे काली. या कालीचं संहारक रूप आम्हाला ठाऊक आहे, पण त्या संहारातूनच नव्या निर्मितीचा अंकुर दडलेला असतो. ती या विश्वाची आई आहे, जननी आहे, माता आहे, ती काल रूप आहे, म्हणून ती काली. अशा प्रकारे निवेदितानं कालीचं प्रतीक मांडलं. ते श्रोत्यांना प्रचंड भावलं. एक परदेशी महिला असून हिंदू देवदेवतांची प्रतीक समजून घेते आणि त्या प्रतीकामागचा अर्थ परत हिंदू लोकांना समजून सांगते, याबद्दल तिचं खूप कौतुक झालं. या भाषणानंतर 2-3 दिवसांनीच कालीघाट मंदिराच्या व्यवस्थापकांनी निवेदिताला भाषणासाठी बोलवलं. कालीघाट हे सतीचं म्हणजे पार्वतीचं शक्तिपीठ मानलं जातं. तिथे कर्मठ उपासना झाली. काही दिवसापूर्वी निवेदिताला तिथे प्रवेश नाकारण्यात आला होता, पण आता त्यांनी तिला तिथे आमंत्रित केलं होतं. म्हणजे देश परदेश जात परदा हे विसरून बंगाली लोकांनी आता निवेदिताला पूर्णपणे स्वीकारलं होतं. याची खून गाठ पटणारी घटना होती. 28 मे रोजी व्याख्यान झालं. 3000 लोक उपस्थित होते. निवेदिता आता कालीच्या चिंतनात पूर्णपणे बुडून गेल्या होत्या. निसर्गाच्या सौंदर्य रूपात त्यांना काली दिसे, तर निसर्गाच्या रौद्र रूपात सुद्धा त्यांना काली जाणवू लागली होती. चराचर सृष्टीमध्ये ते चैतन्य शक्ती म्हणजे काली. प्रत्येकात असलेलं जे काही चैतन्य ते म्हणजे काली. ब्रह्म जे म्हणतात ते म्हणजे काली. या कालीच्या प्रतिकात्मक शक्तीच्या सान्निध्यात आपण सतत वावरत आहोत. ती सगळी करता करविता आहे, तीच आपल्याकडून सगळं काही करून घेते. आपण काहीच करू शकत नाही हे सगळं तिच्या मनात तिला वाटत होतं आणि त्यामुळे कर्तेपणाचा भाव पाठ निघून गेला होता. साधना मार्गावरचा सगळ्यात महत्वाचा अडथळा म्हणजे कर्तेपणा मी करतो, तो दूर झाला होता. ह्या व्याख्यानाच्या निमित्तानं तिचा जो काही या विषयावरचा अभ्यास झाला, त्यावरती तिचं पुस्तक 1900 साली काली मदर हे पुस्तक उदयाला आलं. कलकत्त्याला 2दा प्लेगची साथ आली आणि निवेदितानं आपल्या संन्यासी बांधवांबरोबर स्वतःला मदत कार्यात झोकून दिलं. आपला आहार कमी केला, त्याचे पैसे वाचवले आणि ते मदत कार्यासाठी खर्च केले. ही बाई हातात झाडू घेऊन रस्ते झाडत, गटार साफ करत, लोकांच्या घरोघरी जाऊन त्यांना स्वच्छतेचं महत्व पटवत होती. एक इंग्रज बाई 6000 महिलांवर येऊन भारताचे रस्ते झाडत होती, गटार साफ करत होती. विचार करून बघा. सेनापती बापट यांनी म्हटलेलं आहे की या देशात 2 प्रकारची घाण आहे, एक अज्ञानाची आणि दुसरी अस्वच्छतेची. आणि या दोन्ही प्रकारची घाण स्वच्छ करण्याची जबाबदारी या बाईने उचलली होती. त्या सामाजिक कार्यात व्यग्र असताना सुद्धा निवेदिताच्या मनात जो काही एक आध्यात्मिक साधिकेचा सूर होता, तो काही हरवला नव्हता. त्यासाठी वेळोवेळी त्यांना स्वामींकडून मार्गदर्शन मिळतच होतं. परंतु ईश्वराच्या सेवेसाठी वाहिलेलं जीवन जगणाऱ्या संन्यासिनीचं व्रत निवेदिताला देऊ नये असं स्वामींना वाटत होतं. एक आदर्श गुरु आपल्या शिष्याच्या क्षमता ओळखून परिस्थिती, प्रवृत्ती, प्रकृती हे सगळं जाणून त्याला कुठल्या साधना मार्गावर चालायला पाहिजे, काय करायला पाहिजे हे सांगत असतो. उद्धव ज्ञान मार्गाचा अधिकारी होता, म्हणून भगवंतांनी त्याला ज्ञान मार्गाचा उपदेश केला. विदुर भक्ती मार्गाचा अधिकारी होता, म्हणून त्याला महाभारताच्या युद्धाच्या वेळी अर्जुन कर्म मार्गाचा अधिकारी होता आणि म्हणून त्याला भगवंतांनी युद्ध करण्यासाठी प्रवृत्त केलं. तर त्या निस्वार्थ सेवा, श्रद्धा, भक्ती हे सगळे गुण निवेदिताच्या
स्वामींना वाटलं आणि त्यामुळे निवेदिताला औपचारिकरित्या संन्यास त्यांनी दिला नाही. निवेदिताच्या शाळेची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतच होती, परंतु त्याचबरोबर आता आर्थिक चणचण जाणवू लागली. शाळेसाठी कायमस्वरूपी काहीतरी निधी असावा, नियमित उत्पन्न असावं असं वाटत होतं. पुन्हा एकदा युरोप अमेरिकेचा दौरा करून यावं आणि पैसा उभा करावा असा विचार करून स्वामी विवेकानंद, निवेदिता आणि स्वामी तुर्यानंद हे लंडनला गेले. तिथे निवेदिताला अनेक कडूगोड अनुभव आले. धर्मवेड्या ख्रिस्ती माणसाची गाठ पडली आणि एका प्रतिभावान भारतीय वैज्ञानिकाचा होणारा अपमान बघून त्यांच्या मनात एका वेगळ्या विचारांची ठिणगी पडली. डॉक्टर जगदीशचंद्र बोस हे विद्युत लहरींवर केलेल्या संशोधनामुळे तसंच सचेतन आणि अचेतन वस्तूवरती चालू असलेल्या संशोधनामुळे पाश्चात्य जनतेच्या परिचयाचे झाले होते. 1898 मध्ये जगदीशचंद्र बोस आणि त्यांची पत्नी अबला बोस यांनी निवेदिताची भेट झाली होती. जिव्हाळ्याचे संबंध जुळले होते आणि अगदी अखेरच्या श्वासापर्यंत हे संबंध टिकून होते. काही काळानंतर निवेदिता असं लक्षात आलं की काही ब्रिटिश शास्त्रज्ञ वर्ण देशामुळे बसूंचा तिरस्कार करत आहे, त्यांचं संशोधन नामाशेष करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांचे प्रबंध प्रसिद्ध होऊ न देता ते स्वतःच्या नावाने खपवण्याचा प्रयत्न करत आहे, ते चोरण्याचा प्रयत्न करत आहे. हे कळताच त्या संतापानं पेटून उठल्या आणि बसूंचं संशोधन पुस्तक रूपात स्वतंत्र प्रकाशित करण्यासाठी पुढे सरसावल्या. वनस्पती जीवनावरील बसूंच्या पुस्तकाचं पुनर्लेखन निवेदिताने स्वतःच्या हाताने केलं. दुसऱ्यांदा युरोपला आल्यावर गुरुच्या आज्ञेनुसार निवेदिताच्या निष्काम कर्मयोग सुरू झाला होता. आदर्श कर्मयोगी कसा असावा याचं विवेचन स्वामींकडून त्या ऐकतच होत्या. निवेदिताच्या इथल्या कार्याचं उद्दिष्ट दुहेरी होतं. एक म्हणजे निरपेक्ष आणि निस्वार्थ बुद्धीनं हिंदू स्त्रियांच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत गोळा करायची होती आणि दुसरं म्हणजे अमेरिकन समाजाला भारतीय स्त्री जीवनाचे आदर्श समजून सांगणं हे उद्दिष्ट होतं. स्वामींनी सांगितल्याप्रमाणे कुठेही कामाला निघण्यापूर्वी दुर्गेच्या नावाचा जप करायला ही इंग्रज बाई कधीही विसरली नाही. 16 तारखेला एका प्राथमिक शाळेत मुलांना भारत या विषयावर त्यांनी व्याख्यान दिलं आणि आपल्या कार्याचा श्री गणेश केला. बाल येशूची माहिती सांगितली. पुराणातील प्रल्हाद, ध्रुव, बालगोपाल यांच्या गोष्टी तन्मयतेने रंगून सांगत होत्या. भारताच्या नद्या, पर्वत, तलाव याची माहिती तिकडे अमेरिकेमध्ये मुलांना दिली. दुसऱ्या दिवशी एका मिशनरी संघटनेमध्ये भारतीय स्त्रियांची स्थिती यावर त्या बोलल्या. 20 तारखेला हॉल हाऊसमध्ये भारतीय स्त्रियांचे धार्मिक जीवन याबद्दल भाषण झालं. पश्चिमेच्या या दौऱ्यामध्ये त्यांना विविध प्रकारचे अनुभव आले. डेट्रॉइट इथे त्यांची गाठ पडली होती ती धर्म वेड्यात स्त्रिया चर्च मधल्या त्यांच्याशी एकमेकींची हात मिळवणी करून त्या खरा धर्म काय आहे ते पूर्णपणे विसरूनच गेल्या होत्या. अज्ञानापोटी त्यांनी वाटेल तसे निवेदितावरती हल्ला केला. तिला वाटत तसे प्रश्न विचारून बंडावून सोडलं. पण निवेदिता स्वामींप्रमाणे धीरानं सगळं सहन करत होती, ऐकत होती आणि इथल्या करड्या विरोधाला स्वामींनी कसा काय सामना केला असेल हा विचार ती करत राहिली. काही महिन्याच्या कार्यानंतर निवेदिताला अमेरिकेमध्ये रामकृष्ण सहाय्यक समिती स्थापन करण्यात यश आलं. या समितीनं एक माहिती पत्रक छापलं आणि त्यामध्ये तिने लिहिलं होतं की भारताच्या सगळ्या परिस्थितीचा अभ्यास केल्यानंतर रामकृष्ण कन्या विद्यालयाची योजना आखलेली आहे. पुरेसा निधी उपलब्ध झाल्यास 40 जणींसाठी वसतिगृह सुद्धा काढायची योजना आहे. ज्या शारदा देवींची ओळख प्रोफेसर मॅक्स मोलन यांच्या लाईफ अँड सेइंग ऑफ रामकृष्ण या ग्रंथाद्वारे नुकतीच सगळ्यांना झाली आहे, त्या शारदा देवींच्या देखरेखीखाली हे वसतिगृह राहील. भाषा, गणित, शास्त्र या अभ्यासक्रमाशिवाय जुन्या हस्त व्यवसायावर आधारलेलं शिक्षण राहील.
त्याचा उद्देश एवढाच की शिक्षण पूर्ण झाल्यावर प्रत्येक मुलगी घर बसल्या स्वाभिमानानं अर्थार्जन करू शकेल. शिक्षण पूर्ण झाल्यावर लग्न करायचं की राष्ट्राची सेवा करायची हे ठरवण्याची मोकळीक प्रत्येक मुलीला असली पाहिजे. माय देशाची सेवा करायची असेल तर तिला तसं प्रशिक्षण देण्यात येईल. तिला वेगवेगळ्या जागी रामकृष्ण विद्यालय स्थापन करण्यासाठी मार्गदर्शन करण्यात येईल. आणि ज्यांना लग्न करायचं असेल त्यांना लग्नानंतर सुद्धा शिक्षण कसं उपयुक्त ठरेल याचं मार्गदर्शन केलं जाईल. बघा, अशा प्रकारे संपूर्णपणे शिक्षण पद्धतीचा फलश्रुतीचा काय तिचा उपयोग होणार आहे याचा पूर्ण विचार तिने केला होता. या योजनेच्या संबंधात अनेक प्रश्नांना तोंड द्यावं लागलं. निवेदिताच्या विचारांप्रमाणे शिक्षण पद्धतीमध्ये बदल घडत गेले असते त्रास देशाची परिस्थिती बरीच बदलली असती. पण इंग्रजांनी घालून दिलेल्या शिक्षण पद्धतीप्रमाणे आज देखील तसं शिक्षण सुरू आहे आणि त्याचे दुष्परिणाम मला तुम्हाला सांगायची काही गरज नाही, तुम्हाला आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. तर टीका आणि विरोध यांना न जुमानता निवेदिता नीटानं आपलं कार्य करीत होत्या आणि जे काही थोडंफार यश त्यांना मिळत होतं त्यावर त्याची उमेद टिकून कायम होती. कुणीतरी नेत्यानं म्हटलंच आहे ना की कुठलाही सिद्धांत तो मान्य होण्यासाठी उपेक्षा, विरोध, वादविवाद ह्या दिव्यातून तो जावाच लागतो. या सगळ्यांना गेला म्हणजे तो सिद्ध होणार हे धरून चालायला हरकत नाही. स्वामी त्यांच्या पाठीशी सतत धीर देण्यासाठी उभेच होते. ते म्हणत बिलकुल निराश होऊ नका, तुमचं रक्त क्षत्रियाचं आहे, देशासाठी मरण हाच आपला आदर्श आहे. यशाची फिकीर अजिबात करू नका, वृत्ती स्थिर ठेवा, शांत ठेवा, कुठल्याही लोभास बळी पडू नका. स्वामींच्या या शब्दानं निवेदिताच्या मनातील खळबळ लगेच शांत होत. जागोजागी त्या व्याख्यान देत होत्या. त्यांनी जे काही व्याख्यान दिले त्याचे विषय तुम्ही बघितले ना तर आपल्याला हक्क व्हायला होतं की या परदेशी महिलेनं भारतीय संस्कृतीचा, चालीरीतींचा, सगळ्याचा, पुराण कथांचा, इतिहासाचा सगळ्याचा अभ्यास केला कधी. बघा, त्यांच्या व्याख्यानाचे थोडेसे विषय मी सांगते. भारतीय स्त्रियांचे आदर्श, भारतीय आध्यात्मिक जीवन, भारतीय जीवनात अध्यात्माचे पुनर्जीवन, भारतीय प्रश्न, पौरात्म्याविषयी आपली कर्तव्ये, धार्मिक जीवनात कालोद्यान पद्धती, आध्यात्मिक विकासात बुद्धीचे उपयोजन, भारतीय सामाजिक जीवन, तंत्र आणि कला आणि भारत ह्या विषयावरती त्या भारताची बाजू इतक्या उत्तम प्रकारे मांडत की एखाद्या भारतीयाला सुद्धा लिहिता येईल की नाही, मांडता येईल की नाही ही शंका आहे. तर त्यांचे जे लेख आहे, कम्प्लीट वर्क ऑफ सिस्टर निवेदिता, भारतीय संस्कृती, भारतीय सभ्यता, भारतीय सणवार, भारतीय देवता, पुराण कथा, शिल्प आणि चित्रकला, स्वामी विवेकानंद, तत्कालीन भारतीय कलाकारांच्या चित्रांचे रसग्रहण, विविध राज्यांची वैशिष्ट्ये, असे नाना विषय, कितीतरी विषय असते त्यांचे. म्हणजे या बाईने इथे येऊन इतक्या कमी दिवसात एवढा सखोल अभ्यास भारताचा, भारतीय संस्कृतीचा केला. भारताविषयी स्वामी विवेकानंदांप्रमाणे निवेदिताच्या मनात प्रेमादर असला तरी भारतीय जनतेच्या उद्धारासाठी त्यांनी योजलेली साधने पूर्णपणे स्वतंत्र होती. जो देश राजकीय दृष्ट्या परतंत्र आहे तो कशातच प्रगती करू शकणार नाही असं त्यांचं ठाम मत होतं. भारत आणि इंग्लंड एक दिवस एकमेकांचे मित्र होतील असं त्यांना सुरुवातीला वाटत होतं. पण दुसऱ्यांदा युरोपला गेल्यानंतर जे काही त्यांच्या दृष्टीस पडलं ते बघून मात्र त्यांचा जो हा भ्रम होता तो भ्रम निराश झाला, तो भ्रम दूर झाला. तर 4 जुलै 1902 रोजी निवेदिता यांनी आपल्या दैनंदिनी 2 शब्द लिहिले, स्वामी निवर्तले. आपल्या गुरुच्या मृत्यूमुळे त्यांना जे दुःख झालं ते व्यक्त करायला शब्द अपुरे पडत होते. पण दुःख व्यक्त करत बसायला, दुःख करत बसायला वेळ नव्हता, कारण स्वामींनी सांगितलेलं कार्य त्यांना पूर्ण करायचं होतं. युरोपच्या या दुसऱ्या मुक्कामात त्यांच्या मनात भारताचं कामाचं कार्यक्षेत्र अधिक व्यापक झालं होतं. त्या दृष्टीने त्या विचार करत होत्या.
राजकीय स्वातंत्र्याच्या कल्पना आता त्या भारावून गेल्या होत्या की आता भारत स्वतंत्र झाला पाहिजे. पण त्यांच्या पुढे एक पेच निर्माण झाला. कारण रामकृष्ण मठाच्या संपर्कात राहून त्यांना हे कार्य करता येणं शक्य नव्हतं. चळवळीत उतरू शकत नव्हत्या. कारण अध्यात्म आणि मानव सेवा यात कार्य करणारी ही संस्था राजकीय कार्यामध्ये स्वातंत्र्याच्या त्या कार्यामध्ये भाग घेण्यासाठी परवानगी देत नव्हती. काय करावं निवेदिताला कळेना. आज स्वामी असते तर काय बरं म्हणाले असते स्वामी. त्या विचार करू लागल्या आणि त्यांना स्वामींचं एक वाक्य आठवलं. माझं कार्य म्हणजे रामकृष्णांचं कार्य नव्हे, माझं कार्य म्हणजे वेदांताचे कार्य नव्हे, तर मला समाजातला माणूस जागा करायचा आहे. हे आठवलं आणि मनातले सगळे संभ्रम दूर झाले आणि औपचारिकरित्या त्या रामकृष्ण मठाहून बाजूला झाल्या. आणि आता याच्या पुढे त्या जे कार्य करतील ते स्वतंत्रपणे त्यांचं कार्य राहील असा निर्णय बेलूर मठ आणि निवेदिता त्यांच्या संगनमतीने घेतला गेला. इथे निवेदिताच्या आयुष्यातलं दुसरं पर्व संपलं. आता राष्ट्राची घडण हे एक महत्वाचं काम त्यांनी आपल्या अंगावर घेतलं होतं. त्यांच्या राष्ट्रीयता ह्या संकल्पनेवर चालले. भारतातील प्रत्येक नागरिकांनी वाचावा असं आहे. त्या म्हणतात राष्ट्रीयता म्हणून कोणत्या गोष्टी बघायला हव्या त्या मी आधी सांगणार आहे. ज्या देशात मतांचा फरक आहे, भावनांचा फरक आहे, त्या कारणासाठी एकमेकांच्या जीवावर उठता तिथे राष्ट्रीयता कधीच असू शकत नाही. सामाजिक सुधारणा करू इच्छिणाऱ्या कर्मठ विचारसरणीच्या व्यक्तीवर हल्ले केले जातात. शिकलेली व्यासंगी शिक्षण तज्ञ लोकांना नावं ठेवतात, त्रास देतात आणि शिक्षण तज्ञ म्हणून जाणारी माणसं सुशिक्षित वर्गाला नावं ठेवतात. असा समाजाला राष्ट्र बांधणीचा पहिला धडाही समजलेला नाही. भारतीय लोक वैयक्तिक पातळीवर असलेल्या आपल्या प्रेमाबद्दल, भक्तीबद्दल फार जागृत असतात, फार सशक्त असतात. आपले आई वडील, भाऊ बहीण, मित्र परिवार याच्यासाठी काय सर्वस्व अर्पण करायला निघतात. युरोपियन माणसाला तुमच्याकडून अजून हे शिकायचं आहे, पण भारतीयांना सुद्धा युरोपियन माणसांकडून काही गोष्टी शिकायला पाहिजे. युरोपियन माणूस जेव्हा काम करतो तेव्हा आपल्या सहकार्याशी एकोप्याने राहतो. आपल्या वैयक्तिक पातळीवरती त्याचं त्या व्यक्तीशी पटतही नसेल, पण एखाद्या संस्थेच्या हितासाठी तो त्याच्याशी जुळवून घेतो. तेव्हा सामाजिक आदर्शासाठी स्वतःचा अहंकार बाजूला सारून काम करण्याची पद्धत भारतीयांना अजून शिकायची गरज आहे. राष्ट्रीयतेची निर्मिती ही भारताच्या पुढची महत्वाची समस्या आहे आणि व्हायला हवं असेल तर इतिहासाचं भान आलं पाहिजे. पुरातन वस्तुशास्त्राचे पुरावे गोळा करणं, माहिती मिळवणं, इतिहास जाणणं म्हणजे फक्त इतिहास जाणणं असं नव्हे, तर त्याच्या जोडीला समन्वय साधणारं मन हवं, सहकार्याची जाणीव हवी, बंधुत्वाची भावना हवी. भारतीयांनी भारतीयांच्या कल्याणासाठी जीव लावून तळमळून काम करायला हवं. भूतकालीन भारत हे संघटित राज्य नव्हतं, समजाची चूक कोणी करू नका. ख्रिस्तांच्या कितीतरी पूर्वी अशोक होता. ख्रिस्तोत्तर काळात चंद्रगुप्त, विक्रमादित्य होऊन गेले. भारत हा अखंड एकसंघ अभेद्य राष्ट्र आहे. आज मात्र सर्वसामान्य माणसांना जोपर्यंत आपल्या देशाबद्दल प्रेम निर्माण होत नाही, भारताच्या हितासाठी आपापली जबाबदारी प्रत्येकाला कळत नाही, तोपर्यंत राष्ट्रीयता करणं कठीण आहे. साध्या रस्त्यावर कचरा न टाकणं, पाण्याचा अपव्यय न करणं म्हणजे सुद्धा मी माझ्या देशाचं काम करतोय. आपल्याला आपल्या शहराबद्दल, जिथे आपण राहतो त्या शहराबद्दल प्रेम असतं. त्या गावातल्या नद्या, पर्वत, तलाव, बिल्डिंग सगळ्याबद्दल आपल्याला काहीतरी आपुलकी असते. मग आपल्याला आपल्या राष्ट्राबद्दल प्रेम काय नसतं. निवेदिता म्हणतात की ते आहे, खरं म्हणजे ते आहे. गरज आहे ती फक्त त्याच्यावरती धूळ झटकायची आणि पुन्हा जागा होण्याची. स्वामींचा तो चिरंतन नाद गुंजतच आहे, उत्तिष्ठम जागृतम, उठा आणि कामाला लागा. राष्ट्रीयता विषयावरचं व्याख्यान 18 ऑगस्ट 1904 रोजी कलकत्ता इथे त्यांनी दिलं होतं. निवेदितानं राजकीय क्षेत्रात सक्रिय कामाला सुरुवात करण्यापूर्वी पुन्हा एकदा भारताचा दौरा करायचं ठरवलं आणि मग त्या भारताच्या दौऱ्यावरती निघाल्या 19 जुलै 1902 रोजी.
तिथे बडोद्याला त्यांना योगी अरविंद भेटले. अरविंदांचं देशप्रेम बघून, त्यांची बुद्धिमत्ता बघून त्यांना वाटलं अरविंद या कामात मदत करू शकतात. तेव्हा अरविंदांना त्यांनी कलकत्त्याला येण्याबद्दल विनंती केली होती. पुढे अरविंदांच्या अनेक कामामध्ये त्यांनी मदत केलेली आहे. निवेदिताच्या व्याख्यानाला हिंदू समाजातील असंख्य श्रोते आकर्षित होत होते. एक इंग्रजबाई अंतर्बाह्य हिंदू बनून हिंदू धर्माची थोडी गाथ फिरते आहे याचं स्त्री समाजात खूप कुतूहल निर्माण झालं होतं. त्यांनी हिंदू धर्म कसा पसंत केला, त्यांचं स्वतःचं वैचारिक परिवर्तन कसं घडलं, असे प्रश्न त्यांना लोक विचारत. तेव्हा त्या म्हणत की सत्याच्या शोधात मी अनेक धर्म मंदिरातून फिरले, पण माझं समाधान झालं नाही. पण स्वामी विवेकानंद मला भेटले आणि माझं सगळं आयुष्यच बदलून गेलं. त्यांनी भारतीय स्त्रियांना असं आव्हान केलं की त्यांनी पाश्चिमात्य वाङ्मयापेक्षा भारतीय वाङ्मयाचा सखोल अभ्यास करावा. आपल्या साध्या सोप्या सौम्य अशा याचे की गृहजीवन आहे, अतिशय उत्तम असं आदर्श गृहजीवन आहे भारताचं, त्याला चिकटून राहावं. त्यातच तुमचं हित आहे, त्यातच सुख आहे, त्यातच आनंद आहे, ही ती सांगत होती. स्त्रियांसाठी एक सभेचं आयोजन त्यांनी केलं होतं. काही अडचणीमुळे त्या जाऊ शकल्या नव्हत्या. तेव्हा त्यांनी स्त्रियांना उद्देशून एक पत्र हिंदू याच्यामध्ये छापून आणलं होतं. त्यातला उतारा तुम्हाला सांगते. त्या म्हणतात, भारताचा भविष्य काळ हा पुरुषांपेक्षा स्त्रियांच्या कर्तृत्वावर अधिक प्रमाणात अवलंबून आहे. प्रत्येक भारतीय गृहिणी ही शांत अबोल तपस्वीच असते. घराबाहेर युद्ध करून ज्या प्रमाणात आजपर्यंत धर्मरक्षण झालं त्यापेक्षा शतपटीनं अधिक हातभार लावला तो या स्त्रियांनी, श्रद्धामय आणि परिपूर्ण जीवन जगणाऱ्या या स्त्रियांनी. आज आपला देश आणि धर्म दोन्ही संकटात आहे. भूतकाळाप्रमाणे आजही आपली माता कन्यांना साथ घालत आहे. हे असं कसं घडून देईल हा प्रश्न तुम्ही मला विचारताय. आम्हाला कसं जमेल, आम्ही काय करू शकतो असा प्रश्न विचारतात. अहो, विद्यार्थी जीवनाचे जे आदर्श ह्या देशाने निर्माण केले तसे आदर्श कुठल्याही देशाने निर्माण केले नाही. ब्रह्मचर्य व्रत पालनाची शिकवण प्रत्येक मातेने आपल्या मुलाला दिली पाहिजे. ब्रह्मचर्य व्रत पालनामुळे देशाचे तरुण सामर्थ्यवान बनतील. हे आदर्श जर इथेच मृतवत होऊ लागले तर जगाने कुणाच्या तोंडाकडे बघायचं. दुसरा महत्वाचा गुण म्हणजे अनुकंपा, प्रेम, दया. आपल्याला आपल्या बांधवांची, देशाची दुःख कळायला पाहिजे. मनामध्ये ती अनुकंपा, प्रेम हे निर्माण स्त्रीच करू शकते आपल्या घरातल्या लोकांमध्ये. शेवटी काली माता आणि माझे गुरु त्यांची सेविका म्हणून आपल्या हृदयात मला स्थान मिळावं अशी विनंती त्यांनी केली. भारताबद्दल व्यापक दृष्टिकोन असल्यामुळे निवेदितानं राष्ट्राची प्रगती घडून आणणाऱ्या प्रत्येक कार्यात त्या स्वतः जातीवर लक्ष घालत. ज्यावेळी देश अडचणीत होता त्यावेळी निवेदिताच्या रूपानं बौद्धिक आणि नैतिक सामर्थ्य प्राप्त झालं होतं राष्ट्राला. त्यांच्या समकालीन अनेक व्यक्तींनी त्यांच्याबद्दल गौरवोद्गार काढले. रवींद्रनाथ टागोर त्यांना लोकमाता म्हणत. गोपाळकृष्ण गोखले म्हणत की भगिनी निवेदिताचं व्यक्तिमत्व अतिशय असामान्य आहे. त्यांच्या सहवासात असताना एका विलक्षण शक्तीच्या सहवासात आपण आहोत असं वाटतं. त्यांचं वागणं असं होतं की जहाल आणि मवाल दोन्ही कार्यकर्त्यांना ते आपल्यातलाच आहे असं त्यांना वाटत. वंदे मातरम ह्याचा त्यांनी आपल्या शाळेच्या प्रार्थनेमध्ये समावेश केला होता. वंदे मातरमवर बंदी असताना भारतासाठी राष्ट्रध्वज आणि त्यावरील वज्राची चिन्हाची जी कल्पना होती ती निवेदिताची होती. त्यांनी स्वतःच्या हाताने भारताचा राष्ट्रध्वज तयार केला होता. तुम्ही आताही नेटवर जाऊन बघितलं तर निवेदिता यांनी तयार केलेला राष्ट्रध्वज तुम्हाला बघायला मिळेल. त्याच्यावर वज्रचिन्ह आहे. आपल्या झंझावाती व्याख्यानांमधून त्या स्वदेशीचं महत्व, ब्रिटिशांची शिक्षण चाललेली ढवळाढवळ, याचे दुष्परिणाम काय होतात हे त्या अगदी ठणकावून सांगत असत. आणि 1902 रोजी जेव्हा त्या लंडनहून परत आल्या होत्या तेव्हा मद्रास येथे एका भाषणात त्या म्हणाल्या होत्या,
भारतीय स्त्रिया अज्ञानी आहे असं जेव्हा म्हटलं जातं तेव्हा तर कुतर्काची परिसीमाच गाठली जाते. फक्त लिहिता येणं वाचता येणं ह्याला जर आधुनिक लोक ज्ञान म्हणत असतील तर इथल्या थोड्या स्त्रियांना लिहिता वाचता येतं हे खरं आहे. पण याचा अर्थ त्या अज्ञानी आहे असा मुळीच होत नाही. कारण इथली प्रत्येक आई प्रत्येक आजी आपल्या मुलांना रामायण महाभारत पुराणातल्या कथा सांगत असते. ते वाङ्मय नाही का? आणि तेवढा मोठा संस्कार घडवत असते ती. भारतीय जीवन ज्यांनी जवळून बघितलं आहे त्यांना असं आढळून येईल की इथल्या गृह शिक्षणामध्ये जो भारदस्तपणा आहे, सौंदर्य आहे, धार्मिक वृत्ती आहे, संस्कार आहे, स्वच्छता आहे, टापटीपणा आहे, मानसिक सुसंस्कृतपणा आहे, एकमेकाला समजून घेण्याची सामावून घेण्याची वृत्ती आहे, या सगळ्याचा समावेश दिसतो तो फक्त स्त्रीमुळे. अशा स्त्रीला कदाचित लिहिता वाचता येत नसेल परंतु तिच्या टीकाकारांपेक्षा ती शतपटीनं अधिक सुशिक्षित आहे असं म्हणावं लागेल. त्या पुढे म्हणतात पाश्चात्य सुधारणेमुळे भारतीय स्त्रिया विश्वविद्यालयात प्रवेश करू शकल्या पण तिथे त्यांना जे शिक्षण मिळतं ते राष्ट्रीय दृष्टीने अगदीच कुचकामी ठरलं. त्यामुळे त्या स्त्रियांना त्यांचे जुने आदर्श टाकाऊ वाटू लागले आणि त्या पाश्चात्य संस्कृतीच्या मागे धावू लागल्या. आणि ही गोष्ट भविष्यासाठी पुढे फार हानिकारक आहे असं निवेदिताने तेव्हा सांगितलं होतं आणि ते किती खरं होतं हे आपल्याला आज चोखे बघितल्यानंतर लगेच जाणवतं. ज्या शिक्षणाने फक्त आपल्याला लिहिता वाचता येतं ते शिक्षण म्हणजे खरं शिक्षण नव्हे. तर ज्या शिक्षणानंतर तिच्यात राष्ट्रीय वृत्तीला पोषक विचारसरणी निर्माण झाली नाही, जिला आपल्या देशाचा इतिहास राष्ट्रीय दृष्टिकोनातून अभ्यासता आला नाही किंवा जिला आपला देश कसा आहे याची अंधुकशी कल्पना सुद्धा आली नाही तिला खरं शिक्षण मिळालंच नाही असं निवेदिताने म्हटलं. निवेदिताने भारतीय स्त्रीचा जवळून अभ्यास केला होता आणि म्हणून पाश्चात्य लोकांना ती तिची खोली तिचे आदर्श समजावून सांगत होती. निस्वार्थ जीवन, त्याग, चिरंतनशीलता, भारतीय स्त्रीची जी काही समाधानकारक वृत्ती त्या स्वतः जगत होत्या. पाश्चात्य स्त्रियांच्या बौद्धिक आणि आधुनिक दृष्टिकोनाची त्यांनी भारतीय स्त्रियांच्या आदर्शात भर घातली आणि भारतीय स्त्री जीवनाचे गृह जीवनाचे जे आदर्श, पवित्रता, रुजुता याची त्यांनी पाश्चात्य जगाला ओळख करून दिली. मुलींच्या शाळेत शिक्षिका म्हणून त्यांनी कामाला सुरुवात केली आणि बघता बघता राष्ट्रीयता, प्रेम, सद्भावना, सेवाभावचे धडे देत देत अनेक कार्यामध्ये त्या व्यग्र होत गेल्या. भारताच्या राष्ट्रीय जीवनाची संपन्नता त्यांना चांगल्या तऱ्हेने समजली होती आणि ती भारतीय लोकांना समजून सांगण्यासाठी त्या शेवटपर्यंत प्रयत्नशील राहिल्या. आत्म्याचा मोक्ष आणि विश्वाचं कल्याण हे एकमेव त्यांनी आपलं जीवनसार मानलं होतं. चा काळ आपला निर्माण काळ जवळ आलाय असं त्यांना वाटू लागलं होतं. मनाने त्यांची पूर्ण तयारी झाली होती. त्या म्हणत होत्या माझं जे जे काही आहे ते भारत भूमीसाठी जिवंतपणी आणि मृत्यूनंतर सुद्धा. त्या काळात त्या दार्जिलिंगला होत्या. दार्जिलिंगला येण्यापूर्वी काही दिवस आधी विश्वप्रेम विश्वशांती या विषयाची बुद्धाची एक प्रार्थना त्यांच्या वाचनात आली होती. ती त्यांना खूप आवडली होती. ती वाचून दाखवण्याची त्यांनी विनंती केली. बसू कुटुंब त्यावेळेला त्यांच्या बरोबर होतं. बसूनच ती प्रार्थना वाचली. आपल्या डबडबलेल्या डोळ्यांनी थरथरणाऱ्या स्वरांनी त्यांनी ती प्रार्थना वाचली. त्यांनी सगळे शत्रू जिंकले आहे, मार्गातले अडथळे दूर केले आहे, दुःखावर मात करून निरामय आनंदाची प्राप्ती करून घेतली आहे. त्यांना आपला जीवन मार्ग स्वतंत्रपणे आक्रमता यावा, त्याला कोणीही शत्रू नसावा, कुठलंही दुःख नसावं आणि प्रत्येकाला तो मोक्षाचा मार्ग स्वतंत्रपणे तो गाठता यावा अशी ती प्रार्थना होती. निवेदिताच्या वृत्ती आता चिंतनात हळूहळू लोपू लागल्या होत्या. तोंडाने आवडती रुद्रस्तुती सुरू झाली होती. ओम असतो मा सद्गमयं तमसो मा ज्योतिर्गमयं मृत्योर्मामृतंगमयं ओम शांती शांती शांती. 13 ऑक्टोबर 1911 सकाळ. त्या म्हणाला हे
क्षीण झालेली नाव आता बुडण्याच्या पथावर आली आहे, पण मी सूर्यप्रकाश पाहीन. आणि त्यांचं हे वाक्य पूर्ण होतं न होतं तोच. सूर्याची कोवळी किरण खिडकीतून आत आली आणि त्या क्षणी या तेजस्विनीनं आपला देह ठेवला. त्यांचा आत्मा अनंतात भरारी घेऊ लागला. दुपारी 4:15 वाजता हिंदू स्मशानभूमीवर निवेदिताच्या पार्थिव देहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. रामकृष्ण आश्रमाचे प्रमुख श्री गोहेन महाराजांनी हिंदू पद्धतीनं सगळा धार्मिक विधी पार पडला. ज्या ठिकाणी त्यांचा दहन विधी केला गेला त्या ठिकाणी त्यांची समाधी बांधण्यात आली आणि त्याच्या शिलालेखावर लिहिलं गेलं, हिअर रिपोज द ॲशेस ऑफ सिस्टर निवेदिता ऑफ द रामकृष्ण विवेकानंद हू गेव हर ऑल टू इंडिया. भगिनी निवेदिता रामकृष्ण आणि विवेकानंद यांच्या होत्या आणि भारतासाठी त्यांनी आपलं सर्वस्व अर्पण केलं आणि इथे त्या चिर विश्रांती घेत. अशी होती भगिनी निवेदिताच्या समर्पक जीवनाची कहाणी. त्यांच्या असामान्य व्यक्तिमत्वाचे सगळे पैलू एवढ्या कमी वेळामध्ये साकारणं शक्य नाही, तरी जे काही महत्वाचे मुद्दे होते ते मी आपल्याबरोबर आपल्याला सांगितले. आपल्या देशावर प्रेम करणारे, देश म्हणजे सगळं काही असं मानणारे, देशासाठी सर्वस्व अर्पण करणारे अनेक लोकांची चरित्र आपण वाचली असतील, ऐकली असतील, बघितली असतील. पण आपला मायदेश सोडून, आपली रक्ताची नाती सोडून भारतात येऊन भारतासाठी आपलं सर्वस्व अर्पण करणारी निवेदिता एकमेव होती. वसुदैव कुटुंबकम हे जे तिने स्वामींकडनं ऐकलं होतं हे ती जगली. तर अशा वेदांतावर अपार प्रेम करणाऱ्या निवेदिताच्या या चरित्राचा शेवट ईशावास्य उपनिषदातील शांतीपाठ न करणं योग्य राहील. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. नमस्कार.